नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सनई चौघडे आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की शर्वरी गेलेली असते इंटरव्ह्यूसाठी. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिला पुढचे जे सर असतात ते सगळं काही इंटरव्ह्यूचे सगळे प्रश्न विचारत असतात आणि शर्वरी ही मनमोकळेपणाने आणि विथ ते सर तिच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दलही विचारतात. शर्वरी कोणताही न संकोच करता त्यांना सगळं काही सांगून टाकते आणि शेवटी ते म्हणतात की तुला इथे काय काय अनुभव आहे ते सुद्धा सांगू शकतेस. शर्वरी इथे बिनधास्त न कुठली घाबरता अशी बडबड म्हणजे बोलते ना भयानक, त्या सरांना एकदम अशी इम्प्रेसच करून टाकते. तोपर्यंत इकडे आशूला पाहुणे बघायसाठी घरामध्ये आलेले असतात. गौतमही तिथे अचानक येतो. आशू म्हणते हा गौतम इथे कशाला आला आहे. आशूला खूप टेन्शन आलेलं असतं की नक्की आता काय होणार, माझं लग्न तर ह्या मुलाबरोबर ठरणार तर नाही आहे ना, आणि इथे गौतमही आलेले आहे. जराशी हे विचित्रच वाटतंय मला. पण पम्मा त्या ज्या काही पाहुण्या मंडळी असतात त्यांच्या पुढे सारखी मागे पुढे करत असते, काय हवं काय नको ते सगळं काही. तोपर्यंत ते बाबा म्हणतात अरे गौतम तू अचानक इथे काय कारण काढलं. गौतम एकही न शब्द बोलता आपला गपचूप आशूकडे बघून डोळे पाणवलेले घेऊन तिच्याकडे पाहतच राहतो. पण इथे पाहुणे मंडळी शर्वरी इथे ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू तिचा खूप छान चाललेला असतो आणि तिथे ती सिलेक्टही झालेली असते. शेवटी ती आनंदाने बाहेर पडते आणि इथे जयला ज्या सरांनी सिलेक्ट केलेलं असतं ते सर जयला कॉल करतात आणि म्हणतात की खरंच आज ही मुलगी आपल्या कंपनीला पुढे नेईल, काहीतरी तिच्यामध्ये वेगळीच पॉवर आहे. जय म्हणतो की आत्तापर्यंत जी काही मुलगी आली तिच्याबद्दल एवढी तू तारीफ केली नाही आहेस, पण ही जरा मुलगी वेगळीच वाटते, खरंच चांगलीच असणार आहे, तू एकदम चूज केलीस. म्हटल्यानंतरनं शरूचा इथे इंटरव्ह्यू झाल्याबद्दल ती आपली एन्जॉयमेंट म्हणजे आनंदाच्या आनंदमध्ये ती आपली घरी जायला निघते. आशूला पाहुणे मंडळी आपली बघून गेलेली असतात. आशू खूप रडूच असते गौतमला बघण्यासाठी. गौतम ही नाराज होऊन बाहेर पडलेला असतो, त्यालाही काही कळत नसतं. पण ही समायरा गौतमला हे कळतात क्षणी थोडासा तो नाराज होतो, रागारागाने बाईक घेऊन तिथून निघून जातो. त्याच्यामध्ये डोक्यामध्ये एवढंच असतं की आशू माझ्याशी एकही न शब्द बोलता त्या लग्नासाठी होकार तिने दिलाच तरी कसा. आणि हा गौतम जात असताना त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये त्याचा अपघात होतो. बघूया आपण येणाऱ्या भागामध्ये नक्की काय होतं ते. गौतमची प्रेमाची कबुली ही आशू देईल का सगळ्यांसमोर, आणि शर्वरी नक्की ती जयच्या समोर जाऊ शकेल का. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहेत, त्यालाही तुम्ही भरपूर असे प्रेम प्रतिसाद देताय, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यालाही तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना.